हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आहे वेनसडे आणि आम्ही रेडी झालो आहे छान छान. आणि आज श्रीने घेतली आहे सुट्टी, सो सुट्टीचा सदुपयोग म्हणून आम्ही चाललो आहोत फिरायला. आहे ना बेबी? काय अच्छा हिला हिची कॅब दाखवायची आणि गॉगल. वाव, कमाल. वॉच पण, ओ माय गॉड. हे बघा हा हिराचा लुक, कडक. तर कुठे चाललो आहेत आम्ही दाखवू तुम्हाला. आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग शेअर करू. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आर्या बघा कशी रेडी झाली. अरे काय घातलं तू, दाखव. वॉच. आणि तुझा गॉगल घालून दाखव. वाव, दोघींचे गॉगल मस्त आहेत. आणि माझ्याकडे गॉगलच नाहीये. तुझ्याकडे आहे ना? माझ्याकडेच गॉगल नाही आहे. तर चला आता आम्ही निघतो आणि मग पुढे कुठे जातोय, काय करतोय ते सगळं मी आज शेअर करणार आहे. सो सडन प्लॅन झालेला आहे हा आउटिंगचा. तर बघूयात बाबा आम्हाला कुठे नेतोय आणि आम्ही काय करतोय. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. स्टे कनेक्टेड. तर इथे आता आम्ही निघालो आहोत जायला. आणि हा रस्ता आहे. तर हा ॲक्च्युली घाट आहे कात्रजचा. आणि तिथे ना दोन्ही साईडला म्हणजे या घाटातनं जाताना ना थोडंसं गावचं पण फिलिंग येतं. इथे इरा लॉलीपॉप खाते आणि मी अशी फुल पॅक झाली आहे. मुली पण कॅप आणि गॉगल वगैरे घालून फुल अशा मस्त तयारीत आहेत. आणि हा निसर्ग किती म्हणजे बघत राहावं ना तितकं कमीच आहे. म्हणजे मला खूप आवडतं असं बघत जायला. आणि बऱ्याचदा काय होतं की हे सगळे बघण्याच्या ह्याच्यातच आहे ना मी शूट करायचं माझं राहून जातं. कारण की मला हे रस्ते असे लांब लांब जाणारे घाट, डोंगर, त्याच्यावरची झाडी, हे सगळं बघायला मला खूप आवडतं. तर जवळपासची लोकेशन्स आम्ही शक्यतो ट्राय करतो. कारण की मुलींना घेऊन जायचं असतं. आणि हा तर आजचा प्लॅन तर अगदीच सडन होता. म्हणजे श्री ऑफिसला गेला नाही आणि मुली शाळेतनं सुटायची वेळ झाली. आता नवीनच शाळा सुरू झाल्यामुळे ना शाळा फार कमी वेळाची आहे, 2-2 तासच आहे. आणि मग मुली शाळेतनं यायच्या आधीच श्रीने आणि मी प्लॅन केला. आणि मुली शाळेतनं आल्या की त्याच्या तासाभरातच आम्ही निघालो. पण मस्त आणि वर्थ वाटते मला ट्रिप. कारण की मी पुढे तुमच्याशी जे जे शेअर केलं आहे तर त्याच्यावरनं तुम्हालाही वाटेल की वाव, खरंच म्हणजे सडन प्लॅन करून जर एवढं काही छान बघायला मिळणार असेल तर वाय नॉट. आणि त्यानंतर आहे कात्रजचा बोगदा. तर याच्यामध्ये थोडीशी इरा घाबरली होती की मम्मा आपण कुठे आलो. पण मी तिला सांगितलं अगं हे अर्ध्या मिनटातच संपणार आहे, तू काय घाबरू नको. आणि मे बी ती फर्स्ट टाईमच ह्याच्यातनं जाते आहे. हां बहुतेक, कारण आम्ही कधी या साईडला मुलींना घेऊन आलो नाही आहे म्हणून. नाही गेलो होतो एकदा आम्ही बालाजी जे आहे मिनी बालाजी टेम्पल आणि नारायणपूर वगैरे तिकडे गेलो होतो. नेक्स्ट टाईम परत एकदा जाऊ तेव्हा मी ब्लॉग करेन. तर तेव्हा मग मला आठवत नाही ह्या रस्त्याने गेलो होतो की नाही. आणि मुलींना स्कूलमधनं घेऊन मी तशीच आल्यामुळे ना मग आम्ही इथे जरा थांबलो. इथे मल्हार फूड कोर्ट होतं. तर तिकडे थांबलो आम्ही थोडंसं खायला, स्पेशली मुलींसाठी, कारण की आम्ही खाऊन आलो होतो. तरी देखील आम्ही एक मिसळपाव घेतला. मुलींनी त्यातले फक्त पावच खाल्ले, आम्ही मिसळपाव खाल्ली. आणि त्यानंतर त्यांना फ्रेंच फ्राईज आणि ज्यूस वगैरे असं काय काय घेतलं होतं. पण ना माझं कसं होतं बाहेर गेलं ना की मुलींकडे लक्ष द्यावं लागतं ना, त्यामुळे बरंचसं माझं राहून जातं शूट करणं. पंजाबी दिसतं. ए आपल्या कुठे गेला आरू, चल. अच्छा तू स्ट्रॉंग आहे. चला आता इथले झालं आमचं खाऊन पिऊन. आता निघतो पुढे. हां नाही तुला जायचं आहे, जायचं असं. चला निघूया. फूड कोर्टवरनं निघालो आम्ही. आणि त्यानंतरच हे शिवापूरच्या रोडला एक मंदिर आहे, त्रिमंदिर आहे. तर इथे मग श्री आम्हाला घेऊन आला. आणि प्रचंड सुंदर असं निसर्ग, प्रचंड सुंदर.
तर एंट्रन्स केल्यावरच तुम्हाला कळलं की किती सुंदर पुढे पण आहे. तर हे मला वाटतं ते पाणी उडतं ना कारंजे, ते तसं आहे आणि हे मे बी ते रात्री वगैरे चालू करत असतील, तर तेव्हा ते जास्त छान दिसत असेल. आता दिवसा नाही आणि हा निसर्ग बघताय तुम्ही, मी तुम्हाला अजून पुढे पण दाखवलेला आहे. खूप सुंदर आणि हवा एवढी मस्त की काय सांगू. म्हणजे उन्हात आपण आलेलो आहे आणि हे एवढं मोठं मंदिर होतं. खूप सुंदर. मी तुम्हाला आतून पण दाखवेन, पण आधी तुम्ही त्याचा परिसर बघा. एवढा सुंदर परिसर होता ना त्या मंदिराचा. लास्ट टाईम जेव्हा आम्ही गेलो होतो नारायणपूरला, तेव्हा ह्याचंच काम चालू होतं बहुतेक, म्हणून आम्ही इथे थांबलो नसावं बहुतेक. आणि मुलींनी पण इथे खूप मजा केली, थोडेफार फोटोज वगैरे काढले. आणि मंदिरात आतमध्ये ना एवढा थंडावा होता. पूर्ण संगमरवरी मंदिर होतं हे, आणि त्याचे खांब, त्याच्या भिंती सगळ्यांवर छान असं नक्षीकाम केलेलं होतं. आणि हे पहा, खूप मोठं आणि खूप प्रसन्न होतं हे. आणि जर तुम्ही किती उन्हातून आलात ना, दमलेले असाल ना, आणि तरी इथे आलात ना, तरी तुम्हाला एवढं इथे छान वाटणार आहे. या साईडला मला वाटतं देवींचं वगैरे होतं आणि बालाजी वगैरे त्यांचं ह्या साईडला मंदिर केलं होतं. आणि मग पलीकडच्या साईडला शिवमंदिर केलं होतं आणि गणपतीचं आणि हनुमानजीचं मंदिर केलं होतं. मी दाखवते, केलेलं आहे मी शूट. पण ॲक्च्युली इथे ना अलाउड नव्हतं आत जाऊन फोटो वगैरे घेणं, म्हणून श्रीला पॉसिबल झालं तेवढं त्यांनी आमचं शूट केलं. तर हे पहा, इथे सगळ्या देवी आहेत आणि आतमध्ये बालाजी होते. त्यानंतर हे पहा, आणि जसं की मी म्हटलं की त्यांच्या या बाजूला आहे शिवजी मंदिर. आणि तुम्ही मंदिर बघू शकता, असं वाटतं नुसतं बघतच राहू, एवढं सुंदर पांढरं शुभ्र मंदिर होतं. इथे शिवजीचं होतं, इथे हनुमानजी आणि ह्या साईडला गणपती. तर ॲक्च्युली अलाउड नव्हतं, पण तरी या मुली माहीत नाही का जाऊन पटपट फोटो काढून घेत होत्या, चान्स मारून घेत होत्या, असं मी तिकडे पण म्हणत होती. आणि मग मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते. हे पहा, प्रचंड सुंदर, प्रचंड सुंदर. असं वाटतं ढग अशी हाताजवळच आहेत की काय, एवढं सुंदर है ना. तुम्ही जर ह्या रोडनी, शिवापूरच्या रोडनी कधी जात असाल ना, तर नक्की विजिट करा, तुम्हालाही आवडेल. मस्त आहे. मला नव्हतं माहिती की आम्ही इथे येणार आहोत, इथे थांबणार आहोत म्हणून, पण आलो. त्यानंतर आम्ही पुढे गेलो बनेश्वरला, नसरापुराचं जे बनेश्वर महादेव मंदिर आहे तिकडे गेलो. पण इथे ना रस्त्याचं काम चालू होतं, खूप जास्त खराब रस्ता, म्हणजे सिमेंटचा रस्ता करतायत इथे. आणि त्यामुळे ना म्हणजे इथून तरी आता आम्ही ह्या खडबडीत रस्त्यावरनं गेलो, पण पुढून मंदिरापर्यंत जायला वाटच नव्हती. तर आम्ही थोडीशी अलीकडेच गाडी लावली आणि मग पुढे चालत गेलो. आणि इथे पण ना, म्हणजे मला हे गावाचं सगळं वातावरण ना मला खूप आवडतं बघायला. हे पहा, लांब लांब असे डोंगर, ढग, आणि आज ना वातावरणच काही मस्त होतं. म्हणजे हा सडन प्लॅन झाला आहे खरा, पण वातावरणाने पण साथ दिली म्हणायची. कारण की खरंच म्हणजे ऊन पण होतं, त्या उन्हामध्ये हवा होती, थंड हवा होती, गारवा होता, आणि म्हणून ना काही असं त्रास नाही झाला त्या वातावरणाचा. मग त्यानंतर आम्ही हा एंट्रन्स झाला बरं का आमचा, बनेश्वरचं जे मंदिर आहे त्या एरियामध्ये. तर इथली एक गंमत सांगते. जेव्हा श्री आणि माझं लग्न व्हायच्या पूर्वी, जेव्हा आमचं अफेअर होतं म्हणू शकता तुम्ही, तर तेव्हा आम्ही इथे बऱ्याचदा यायचो, बऱ्याचदा, आणि खूप वेळा टाईम स्पेंड करायला आम्ही इथे यायचो. आणि इथे जसं की तुम्हाला माहिती आहे, बनेश्वरमध्ये महादेवांचं मंदिर आहे, आणि बरीच लोकं महादेवाला प्रे करतात ह्या रिलेटेड, की बाबा ह्याच्याशी लग्न होऊ दे किंवा हाच नवरा मिळू दे. तर मीही म्हणायचे, हां बाबा, प्रार्थना करताना की आमचं होऊ दे म्हणून. त्यानंतर इथे आलो.
टॉर्टॉईस सगळे इथं घेतलेत आणि फिश तिकडं. इथं चुकून हा एकच आला का? आहे का तुझं काय हिरा? तर इथे ना बनेश्वर मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यामध्ये फोटोज किंवा व्हिडिओज काढायला परमिशन नव्हती. तर श्रीने फक्त बाहेरच्या आवाराचं व्हिडिओ घेतला आणि खूप सुंदर आणि खूप थंड असं वातावरण होतं आणि झाडी वगैरे भरपूर होती आणि ह्या 2 तळी केली होती छोटी छोटी. त्याच्यामध्ये एका साईडला फिश होते आणि एका साईडला टॉर्टॉईज होते आणि मुलींना बघून मस्त मजा वाटली, एवढे सारे टॉर्टॉईज. वाव, मस्त वाटतंय ना बेबी? व्लॉग माझा दिसताय तुम्हीच नसते. तर इथून ना जाताना मी श्रीला टॉन्ट मारला होता की माझं व्लॉग चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हीच दिसताय, माझं कोणी व्हिडिओज काढत नाही आहे. तर म्हणून मग त्याने माझ्या हातातनं फोन घेतला आणि व्हिडिओ काढत होता इकडचे तिकडचे. आणि इथे ना ॲक्च्युली पहिलं खूप सुंदर होतं. आता बहुतेक ह्यांनी ना ह्याचं मेंटेनन्स नीट ठेवल्यामुळे हे असं दिसतं आहे. अदरवाईज ह्याच्या आधी आम्ही खूप वेळा आलो, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी पण म्हणू शकता तुम्ही. तेव्हा खूप सुंदर अशी जागा होती, बसायला बेंचेस वगैरे होते आणि एवढा पालापाचोळा वगैरे दिसतंय ना, तर असं काही नव्हतं. सगळं काही स्वच्छ नीटनेटकं असायचं इथे. आणि ह्याच्या पलीकडच्या साईडला आहे ना धबधबा असायचा, जिथे आम्ही पावसाळ्यात पण यायचो. म्हणजे पावसाळ्यात इथे प्रचंड गर्दी होतेच. आत्ताचं मला माहिती नाही, पण तेव्हा तरी खूप व्हायची. जसं लोणावळ्याला वगैरे कशी लोकं जातात वगैरे त्या टाईपमध्ये. जांभळं आहेत है ना? जागा त्यांनी भारी बरोबर टाकले ते. तिथे जेव्हा लोक येतील ना तर तिथे बरोबर. ए सावकाश चला, घाई नका करू. अरे कळू नको, लागेल. दमू नका, आपल्याला खूप हे करायचं अजून, चालायचंय जाताना परत. तर हा एरिया तुम्हाला दिसतोय ना, तर हा पूर्ण आहे ना पाण्याने वाहत असतो हा एरिया. म्हणजे हे आता पूर्ण सुकून गेलं आहे, पण हा ॲक्च्युअल धबधबाची जागा आहे ही. आणि इथे म्हणजे कधी गेलात किंवा गेला असेल तर मला कॉमेंट करून सांगा बरं. ही पूर्ण जागा एवढी खळखळून वाहत असते ना पावसाळ्यामध्ये, आणि हीच बघायला लोक येतात. आणि आता बघा उन्हाळ्यामध्ये इथे पाणी केवढीसं आहे ते. फायनली एका जागेवर बसलो. तिथं नको बाबू, हे फाटलं इथं. पाय ग्रीप देऊन एकदम व्यवस्थित चढायचं, धरून पडलं नाही पाहिजे. हिरू व्यवस्थित एकदम, हळू हळू आराम से बेटा, एकदम आरामात. जाईरू बिंदास. हा व्हेरी गुड. हळू 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 हा येईरा व्यवस्थित एकदम ये, धरून व्यवस्थित. सावकाश, सोडा सोडा सोडा, सावकाश. त्या दिवशी तर हात सोडून उतरत होती हिरा. हे जायचं का? चला आता निघू. आता बसून बसून झोप यायला लागली है ना. आता काहीतरी खाऊ. खातच बस. अहो फिरायला आलं तर खायला प्यायला नको का? आता लेकरांना पण काहीतरी भरवायला नको. इव्हिनिंग झाली. दुपारी त्यांनी फ्रेंच फ्राईजच खाल्ले आणि पाव खाल्ले. आणि मी तू पण खाल्लं चिकन चिल्ली, मिसळ पाव. हां चिकन चिल्ली. काय चहा बी घेऊ, चहा घेऊ जरा. काय वडापाव वगैरे माहिती. बेबी तू वडापाव खाणार?
मग ठीक आहे, बघू इथे मंदिराच्या इथे आहे. इथं नाही, इथं नको. हा, इथं इथे नीट खूप नाही. काय काय नाही, इथं चालतं. नीट नाहीये. का? नाही ते खायला इथलं- म्हणतोयस हा का? इथं नाही, बाहेर जाऊन खाऊ. बाहेर भरपूर दुकान. हायवेला चला जायचं का चिमण्यांनो? चाल निसर्ग मस्त आहे, पण किती वेळ बसणार. आणि इथं ना मच्छर आहे का माशा आहेत काय माहिती. चावतात. शूट शूट शूट. अगं, इरा कशी लटकली. इरा बाबा पळतच गेला. हे असे नजर अटी दुर्घटना घटी टाईप. ए चला निघू आता बस. ती पडली. तर आता आम्ही थांबलो होतो इथे. कुठे थांबलो होतो का आपण? रोहित वडेवाले प्रसाद मलाई चहाचे. प्रसाद मलाई चहाच्या शेजारी. तर श्री मला तेच विचारत होता की हे फेमस आहे, तुला घ्यायचं आहे का बन मस्का आणि चहा? तर म्हणलं नको, आपण वडापाव काय पण समोर आलं की प्रायोरिटी वडापाव. पण बघू, जर घेतला तर घेऊन जाऊ घरी पार्सल. नाही ना, मी लाईनीत थांबलो. आता कमी झाली असते, लाईन आहे तिकडे म्हणून श्री असं करतो. तर ठीक आहे, इथे वडापाव खाल्ला, चहा पिलो. आता जाऊयात घेऊन. बघू, जर लाईन नसेल तर घेईन मी बन मस्का घेईन. बन मस्का मला आवडतो, पण त्याला लाईनमध्ये थांबायचं नाही म्हणून तो तसा बोलतो. ठीक आहे, बघूयात घेऊ का नाही. तर हे आहे ते फेमस प्रसाद मलाई चहा अँड बन मस्का म्हणून. आता निघालो आम्ही घरी जायला आणि घेतला श्रीने बन मस्का पार्सल. आता घरी जाऊन परत आपल्या चहासोबत खाऊयात. आणि आजचा ब्लॉग मग मी इथेच एंड करेल आणि पुढे काय करेल घरी जाऊन त्याचा दुसरा ब्लॉग करेल, कारण की मग ब्लॉग खूप जास्त लेंदी होईल आणि घरी जाऊन मग मला ह्यालाच एडिट करून पोस्ट पण करायचा आहे. सो येस, तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. उद्या भेटते एका छानशा ब्लॉग सहित. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. बाय. से बाय.